नमस्कार, मी अमिता मांडणार आहे तुमच्यासमोर स्त्रीत्वाची व्यथा। घटना क्रमांक 1, बदलापूरमध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार। घटना क्रमांक 2, कलकत्ता येथे आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरवर सामूहिक बलात्कार। घटना क्रमांक 3, एका 80 वर्षाच्या आजीवर लैंगिक अत्याचार। एका बाजूला हे तर दुसऱ्या बाजूला जाहिरातींमध्ये हवी त्यांना शोभेची बाहुली आणि मनोरंजनासाठी लागते त्यांना तिचीच सावली। खरंच कुठे चाललाय आपला समाज आणि आपण काय आदर्श ठेवतोय समाजापुढे? आज पाहू तिकडे सगळीकडे अत्याचार चालू आहेत, स्त्रियांवर दडपशाही केली जाते आणि याला वाचा फोडण्याची गरज आहे। आणि म्हणूनच तुमच्यासमोर सादर करते नो मोर सायलेन्स। आई हवी, ताई हवी, मावशी आत्या मामी हवी। आई हवी, ताई हवी, मावशी आत्या मामी हवी। अहो इतकंच काय, मैत्रीण प्रेयसी अन बायकोही हवी। पण नको ती फक्त मुलगी, कारण करायची असते ना तिच्याशी नको ती सलगी। कारण बाई म्हटली म्हणजे आठवतो तो फक्त तिचा श्रीदेह। बाई म्हटली म्हणजे आठवतो तो फक्त तिचा श्रीदेह, शमविण्या त्यांच्या पुरुषार्थाचा दाह। मग आठवत नाहीत का हो त्यांना कोणतीच नाती गोती? का स्त्री म्हणजे फक्त आणि फक्त आसक्ती? खरं आहे, आणि या आसक्तीपोटीच होतात महिलांचे हाल। नकार पचवायची ताकद नसल्याने घेतला जातो बदला। नकार पचवायची ताकद नसल्याने घेतला जातो बदला। त्यातूनच घडतो कधी बलात्कार तर कधी चाकू हल्ला। माझी नाही तर कोणाचीच नाही, माझी नाही तर कोणाचीच नाही या भावनेतून फेकलं जातं ॲसिड आणि उगवला जातो त्या मुलींवर सूड। आणि म्हणूनच आजकाल आईतल्या बाईलाही नको असते मुलगी। म्हणूनच आईतल्या बाईलाही नको असते मुलगी, कारण स्त्रीत्वाच्या व्यथांनी होतो तिची काहिली। पण आता दुसरीकडे पाहिलं तर जग बदलते। मुली जागृत होत आहेत आणि नवीन पंख लावून उडू पाहत आहेत, पण त्यांना गरज आहे ती आपल्या सहकार्याची। मुलगी शिकली, प्रगती झाली, नोकरी करू लागली आणि आर्थिक सुबत्ताही आली। पण खरंच का हो ही स्त्री कुणा कळली? त्यासाठीच गरज आहे घराघरातून बाळकडू देण्याची। घराघरातून बाळकडू देण्याची, आपणच समाजात जागृती करण्याची। स्त्री शक्ती, स्त्री भक्ती ही बीजं मनात रोवण्याची, आणि त्यासाठी गरज आहे आवाजाची, तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या आवाजाची। आणि म्हणूनच नो मोर सायलेन्स, नो मोर सायलेन्स।